ती देशपांडे नावाचं काहीतरी तुम्हाला नाव माहिती आहे का? ती संदीपजी हुंटाचा मुक्का घ्यायला जायचं नाही, खंडीभर वर्णात मुतू नका. उद्धव साहेब राजसाहेब निर्णय घ्यायला मजबूत आहेत, खमके आहेत आणि जर युती झाली तर सोलापूर जिल्ह्यामधून हत्तीवरून साखराने पेढे वाटण्याचं काम आम्ही शिवसैनिक म्हणून करणार आहोत. गैबाने नितेश राणे डोक्यावर पडलेलं आहे, त्याला सगळ्यांनी वळवून फेकलेलं आहे. अजितदादा पवार यांनी परत एकदा शरद पवारांबरोबर यायला पाहिजे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या शिवसेना आणि मनसे यांच्या एकत्रीकरणाच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेल्या आहेत. खरं तर या चर्चा नव्या नाही आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून त्या चर्चा होत आहेत. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे या दोघांनीही सकारात्मक वक्तव्य केल्यानंतर आता कार्यकर्त्यांना नेमकं काय वाटतं हे देखील आपण जाणून घेणार. माझ्यासोबत शिवसेनेचे उपनेते शरद कोळी आहेत. दादा, खरं तर एकत्रीकरणाच्या चर्चा पुन्हा होऊ लागलेत, कार्यकर्ता म्हणून काय भावना आहेत? खरं तर शिवसेनेचा कार्यकर्ता एक शिवसैनिक म्हणून ज्यावेळेस उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली त्यावेळेस अत्यंत आम्हाला आनंद झालेला आहे. जर का उद्धव साहेबांचे राजसाहेबांचे विचार एकत्र जुळले आणि जर युती झाली तर सोलापूर जिल्ह्यामधून हत्तीवरून साखराने पेढे वाटण्याचं काम आम्ही शिवसैनिक म्हणून करणार आहोत. या ठिकाणी खरं तर महाराष्ट्रात राजकारण बघत असताना दिल्ली शहराच्या राजकारणाला महाराष्ट्र कंटाळलेला आहे. ही सुडाचं राजकारण याच महाराष्ट्राच्या मातीत गाडण्यासाठी उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र येणं अत्यंत गरजेचं आहे आणि आम्ही त्याची वाट बघतोय. परंतु चांगलं कार्य होत असताना काय माझ्यासारखे कार्यकर्ते असतील ते दुसऱ्या तिसऱ्या फळीतली कार्यकर्ते असेल यांनी भान ठेवलं पाहिजे. काल परवाच मी बघितलं की ती मनसेचा कोणतरी ती देशपांडे नावाचं काहीतरी तुम्हाला नाव माहिती आहे का? संदीप देशपांडे, कारण ती एवढा मोठा नेता नाही ना त्यामुळे मला नाव त्यांचं माहित नाही. संदीप देशपांडे यांनी जसं काही वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं उद्धव साहेबांविषयी बोलले. मला एवढंच त्यांना सांगायचं, संदीपजी हत्तीचा मुका घ्यायला जायचं नाही, हुंटाचा मुका घ्यायला जायचं नाही, खंडीभर वर्णात मुतू नका. तुम्ही आपली तेवढी क्षमता नाही. उद्धव साहेब राजसाहेब निर्णय घ्यायला मजबूत आहेत, खमके आहेत. त्यांचा निर्णय शिवसैनिकसाठी आणि मनसे सैनिकासाठी अंतिम आहे. युती झाल्यानंतर आपण एकत्र मिळून काम करून महाराष्ट्रात परत एकदा सत्ता स्थापन करू आणि हे गद्दारांना आणि दिल्ली शहराला याच महाराष्ट्रात आपण गाडूया. जसं तुम्ही म्हणालात की पक्षातले लोक देखील बोलत आहेत, मात्र भाजपचे नेते आहेत, मंत्री आहेत, नितेश राणे ते असं म्हणतात की उद्धव ठाकरेंनी हे बोलण्याआधी रश्मी ठाकरेंची परवानगी घेतली आहे का, त्यांना विचारल्याशिवाय त्यांनी निर्णय घेतलाय का, अशा पद्धतीचे खोचक टीका देखील ते करतायत. त्यांना काय उत्तर असणार आहे? गैबाने नितेश राणे डोक्यावर पडलेलं आहे, त्याला काय डोक्याचा भाग आहे का परिणाम झालेला आहे, त्याला सगळ्यांनी वळवून फेकलेला आहे. त्याला काय काही नाही, त्याला कशाला ह्याच्यात आता त्याला खरं तर नितेश राणेच्या बुडाला आग लागलेली आहे. उद्धव साहेब आदित्य साहेब एकत्र येणार ही आता निश्चित झालंय, त्यांना कळून चुकलंय म्हणून त्यांनी या पद्धतीनं वक्तव्य करत आहे. पण यांच्या असल्या बोलण्याला कुणीही भीक घालणार नाही. तर केवळ शिवसेनेच्या आणि मनसेच्या एकत्रीकरणाच्या गोष्टी तर राष्ट्रवादीच्या देखील संदर्भात आता या चर्चा सुरू झाल्या. कारण रोहित पवार यांनी स्वतः असं म्हटलं की सगळ्याच कुटुंबांनी आता एकत्र आलं पाहिजे महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी. त्यांच्या वक्तव्याकडे कसं बघता? खरं तर रोहित दादाचं वक्तव्य सरळ सरळ असं सांगतंय की अजितदादा पवार यांनी गद्दार एकनाथ शिंदे आणि फडणवीस आणि या भाजपला सोडून परत एकदा शरद पवारांबरोबर यायला पाहिजे आणि महाराष्ट्रावर आलेलं हे दिल्ली शहराची संकट आहे ती सर्वांनी मिळून एकत्र येऊन दिल्ली शहराचं संकट या महाराष्ट्राच्या मातीत गाडायला पाहिजे. ते शिवसेनेचे उपनेते शरद कोळी. खरं तर शिवसेना आणि मनसे जर युती झाली तर सोलापूरमध्ये हत्तीवरनं पेढ्याने साखर वाटण्याचा निर्णय आम्ही घेऊ, अशा पद्धतीची स्तुती आणि कौतुक जे त्यांनी या निमित्ताने केलं आहे. कॅमेरा पर्सन युकागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.